दीपक भाऊंच्या गाडींचं जरा काम करून येतोय, गॅस वेल्डिंग वगैरे। तर मंडळी ही मशरूम आहे आणि याची तर मंडळी त्या पाण्याचा आवाज आहे बघा, फक्त शांत एकदम। मजा आ गया, टका का डम डम। गुड मॉर्निंग पोट्टासून खानदेशी मुलगा, स्वागत करतो एक नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्र, आपण आता दांडेलीमध्ये आहे आणि आता आपण दांडेली एक्सप्लोर करणार आहे पूर्ण। तर आता ही काय आमच्या रूमची हालत आहे, इकडून दाखवतो। हे 4 बेड होते, हा सचिन आणि हा बघा, हा एक असतो बायकरचा रूम। तिथं बाकीचं सामान कमी, रायडिंग गिअर, टॉप बॉक्स हे दिसणार तुम्हाला। आणि तुम्हाला आता मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो एकदा। रहा नाही जाता, हे बघा। खूप मजा येते। आता जरा वरती जाऊ, आपल्या गाड्यांकडे बघू, गाडी बघून येऊ एकदा कशी काय। एक नंबर आहे इथे। रेन डान्स, तिकडे आम्ही स्विमिंग वगैरे पण केलेली रात्री, सकाळी नाही केली, म्हटलं नको बाबा, ताकद नाही राहिली। मस्त आहे रिसॉर्ट, एक नंबर आहे हे बघा। आणि इथे काय मी एक टोपी घेतली सोबत उन्हामुळं। हँडसम लग रहा है ना? ठीक आहे, चला हँडसमच आहे आपण। ब्रेकफास्ट वगैरे पण झाला आहे एकदम ओके मध्ये। इथे ब्रेकफास्टचं आहे आणि हे पण पोपट वगैरे इथे बघा। तर या काय आपल्या इथं गाड्या आहेत, आपल्या गाडीला एक 2-3 क्रॅश पण पडले, हे खूप दुखतं मनाला। तर मंडळी, आम्ही आता निघालो होतो एक्सप्लोर करायला, पण हे वर्कशॉप दिसलं। तर आपल्या दीपक भाऊंच्या गाडींचं जरा काम करून येतोय, गॅस वेल्डिंग वगैरे। ॲक्च्युली हा जो आहे ना, हा गॅपच क्रॅक केला आहे। तर हे दोघं काका आता ते फिक्स करणार आहे आणि हे डॉक्टर गाईड करणार आहे आणि हे गाडी मालक। कसं मग हे बघा, आता हे वेल्डिंगचं काम चालू केलं आहे। तर गाडीचं काम झालं आहे एकदम प्रॉपर, वेल्डिंग करून इथे अजून इथे पण केली आहे आणि इथे पण मारून दिलं आपण एकदम ओके मध्ये। दीपक अभी कसं? I was happy earlier also. थँक्यू काका। ओके। तर मंडळी आपण माळुंगी रिसॉर्टला आलोय आणि खूप मजा आली। सिनेमॅटिक बघितली असेल तुम्ही, हे बघा
आमचा दीपक पुढचं नाही बोलणार. रिसॉर्ट बघा, खूप इथे ॲक्टिव्हिटी. तर मंडळी, या पाण्याचा आवाज ऐका तुम्ही, फक्त शांत एकदम. काय आवाज आहे या पाण्याचा, सुकून. तर मंडळी, ही मशरूम आहे आणि याची ही भाजी बनवतात इकडे आणि खायला पण एकदम चविष्टदार आहे. तुमच्या पण माहितीसाठी सांगतो. आणि ही मी एकदा खाल्लेली आहे गावाकडे, सही लागते. थँक्यू भैया. सो ॲक्च्युली ते एक फंगस टाईप असतं जे की मशरूम येतो आपल्याकडे आणि ते इथे मे बी छोटं असतं, पण कोकण साईडला तुम्हाला असं थोडं जाड मिळतं आणि त्याची भाजी खूप चांगली लागते. जशी नॉर्मल मशरूम जे असं खातो आपण त्यापेक्षा थोडी बेटर टेस्ट असते त्याची, बिकॉज इट इज इन नॅचरल फॉर्म. मित्र प्रतीक, मोटो बायकर प्रतीक थोड्या वेळासाठी लहान मुलगा झालेला आहे आणि त्याच्या साथीला पप्पू उर्फ विनायक. Watch out those expressions. तर आम्ही आता खाली रिव्हरकडे जात आहे. तिथे एक 5-10 मिनिट. तर बघू शकता पाणी इकडे ह्या साईडला थोडं क्लीन आहे पाणी. जिथे आम्ही स्टे करतो तिथं घन होतं पाणी. टुरिस्ट काही पण ₹1 आहे. ₹1 सापडला आम्हाला. हा आता मी आता जपून ठेवेल. ही साऊथची निशाणी आपल्या राईडला सापडल्याची. So this is the view of Kali River and yeah, this is best nature look. विचार होता नेचरने जे त्याला दिलंय तो परत रिटर्न करतोय. पण कसं आहे, याच्यावर ते नको ते काम व्हायला नको, त्यामुळे आपण हा इथे परत ठेवून देऊ. तर चला आता जाऊया. बघा आता हे सीडी बघा कशी. हा झोका खूप खेळलो आम्ही, खूप मजा आली आणि खूप घाबरलो पण. मध्ये पण येणार
पाण्याचा आवाज एकदम शांत राहिला ना, एकदम भारी वाटतं. आता तुम्ही ऐका एकदा आवाज. इथे पुढे गेल्यावरती मे बी दिसत नसेल इथे कॅमेरामध्ये, पण मलबार पाईड हॉर्नबिल असं या पक्षाची छोटीशी मूर्ती टाईप केलेली आणि तिथे मे बी लहान किड्स लोकांना खेळण्यासाठी. दिस इज द व्ह्यू. सो आपण आता इथेच आता आणि गो कार्टिंग करायचा प्लॅन आहे. इथे सगळं बंद आहे ॲक्च्युली, बोटिंग परत कायाकिंग वगैरे सगळं बंद आहे. सो वी आर प्लॅनिंग टू डू सम गो कार्टिंग. आणि खूप ताण अशी लागली आहे, खूप एक डिहायड्रेट टाईप झालेलं आहे. आपल्या गावाकडे जसं आपण खानदेशमध्ये पाणी पितो ना हातात, तर तसं ते पाणी दाखवतो कसं प्यायचं तुम्हाला. चला. म्हणजे पाहिजे आपला हात आहे आता इथं, ग्लास वगैरे काय नाही, तर पहिले एकदा वॉश करून घ्यायचा. जर वाटलंय आपल्याला काही गरज नाही, डायरेक्ट. सम ग्रेट टिप्स अँड ट्रिप्स फ्रॉम प्रतीक. द बेस्ट वे टू ड्रिंक वॉटर. पोट भरून पाणी प्यायचं, मजा येते. अजून थोडं एक मजा आ गया. चिम टपाक चिम टकाका डमडम. हा क्लिप भेटेल तुम्हाला. तो इथे एंट्रन्स होता आणि तिथे समोर वड्याची पानं आहेत. मी एक्झॅक्टली नाही माहिती किती आहेत करेक्टली. आळूचे जे वडे असतात, जे बेसन पीठ वगैरे लावून ते बनवतात, तर ते पानं समोर आहे आणि खायला पण चविष्टार आहे. आणि भजी भारी होती त्याची. ऍक्टिव्हिटी होतात, पण आता ह्या ऍक्टिव्हिटी सध्या बंद आहे कारण की खूप पाण्याचा फ्लो वगैरे आहे, त्यामुळे बाकी. सर हाँ, कोई भी बंदा दांडीली को आ रहा है तो जून से लेके दिसंबर तक ना आए. जून से पहले लाइक जो समर का वेकेशन रहता है तभी आना, क्योंकि अभी आके भी कुछ फ़ायदा नहीं है. अब अगस्त के मंथ में आके इधर कुछ फ़ायदा नहीं है, सब वाटर स्पोर्ट्स पूरा बंद रहता है, तो अवॉइड करना अभी आना. राईट. अँड समरमध्ये येऊन पण इथे इतकं गरम नाही होणार. A few moments later. Yes, so these are the charges for the go karting. और प्रतीक shooting of doctor's bike. This is the next bike. भाई तेरा हेलमेट का है LS2 का? भाई वो बाइक पे छोड़ गया भाई, सॉरी. ऐसे नहीं चलेगा यार. अरे आओ जल्दी. So here the race starts. Sunil, Pappu, sir. ये पाय चल पास वर गए. गो गो गो. वी आर हेडिंग बॅक टू आवर रिसॉर्ट. आणि तिकडे जेवणाचं सगळं सोय वगैरे केलेली आहे. आणि जेवण करून एक नंबर मजा आली आहे. मजा आली, खूप मजा आली. खूप मजा अशी आली. पळवली ना गाडी, ब्रेक वर तर पायच नव्हता, नुसता एक्सिलेटर. पडायची भीती नाही, काय नाही. खूप भारी, खूप भारी. भयानक. बाईक्स नंतर गो कार्टिंगची मजा आहे. चांगला एक्सपिरियन्स होता. नाईस. मी फर्स्ट टाइम केलं होतं गो कार्टिंग, सो वॉज अ बेटर एक्सपिरियन्स. पण फर्स्ट टाइम केलेलं. मी पण फर्स्ट टाइम. येस, बेस्ट. नक्की. आणि आय होप तुम्हाला गो कार्टिंगचा जो आपण चालवला, जे शॉर्ट काढले थोडे, ते आवडले असतील. तर
बघत नक्की. राहा, अजून पुढे खूप काही आहे. काही आपण नक्कीच भारी भारी काहीतरी ॲड करत आहोत. आता पहिले आपल्याला इथे बाईक्स आपल्या बाईक्स